संकर्षण, मी ऐकलं की चंद्रकांत कुलकर्णी यांचं दिग्दर्शन लाभलं. बऱ्याच वेळेला तुझा कान पकडला असेल, पकडायलाच पाहिजे कारण आपण शिकत असतो, नवीन आहोत, शिकायला पाहिजे. पण ते कसे बोलतात हे बरंच ऑब्झर्वेशन आहे तुझं म्हणे. हे शेवटचंच नाटक असेल तर मी नक्कल करत नाही त्यांची, पण त्यांची काय एक अशी शैली आहे आणि ते ना त्या रागाच्या किंवा ते त्यांचं मत सांगण्याच्या झोनमध्ये जर ते असतील तर ते कुणालाही, त्यांचा एक फार चांगला शब्द आहे, ते स्वतः सांगतात की माझं रागवणं हे ज्याला रागवतोय त्याच्यासाठी आणि माझ्या स्वतःसाठी कधी विषारी नसतं, ते त्यालाही मनातनं पटतं, असा तो बिनविषारी राग असतो त्यांचा. आमच्या सेटमध्ये काही पायऱ्या आहेत आणि झालं असं, जेव्हा नवीन नवीन सेट लागला, दामले सर त्या पायऱ्या चढत होते, त्या पायऱ्यांचा 3दा असा ठाप 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 आवाज आला. तर चंकू सर आले आणि चंकू सर ओरडले दामले सरांवर, प्रशांत अरे नटाचं स्किल असतं, ते पायऱ्या वाजू शकत नाही, 1 मिनिट मी करून दाखवतो. आणि ते चालले, ती एकदाही पायरी वाजली नाही. ह्याला उत्तर म्हणून दामले सर 10 वेळा त्या पायऱ्या चढले आणि उतरले न वाजू देता. हे एवढं साचलं ना मनात की काही व्हावं तर असं व्हावं आणि काही करावं तर असं करावं. हे एवढं कॉम्बिनेशन, म्हणजे हे शब्दात येते, याच्या पलीकडे आपण काही वेगळं सांगू नये. म्हणजे मी तरी चंकू त्याला इतका रागवायचा ना तरी तो हसायचा. याचं मला हसायला यायचं. हो नाही, आता म्हणजे ते कधी काय म्हणतील ना त्याची काही गंमत. एकदा काय झालं, मी बोलता बोलता सहज असा पाठमोरा झालो, तर ते आले, मला म्हणाले तुझ्या पार्श्वभागाबद्दल तुला खूप कॉन्फिडन्स आहे का, तो इतका छान आहे का, तर तो नाहीये, तो नको दाखवू मला, तो समोरून बघ, असं म्हणून त्यांनी मला वळवलं. आणि जी नटाची एक नकळत बॅक होत असते, ज्याला आपण म्हणतो की तुझी बॅक झाली बॅक, ते आपण परत एकदा खूप दिवसांनी नाटक केल्यावर होतं. तर ते अशाही पद्धतीने रागवतात की ज्यातनं आपोआप विनोद तयार होतो. हे शुभांगीताईंनाही, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच अनुभवलं, खूप मजा आली. पायरीचा किस्सा तर मला आवडलाच की न वाजवता जाऊ शकतो. प्रशांत दामले सरांनी एवढ्या वाजणाऱ्या पायऱ्या चढलेल्या आहेत, त्याही न वाजता चढायच्या, म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे. वा वा साबळे, वा वा वा. तर आता येणार सुमित राघवन यांच्याकडे. सुमित सर यांच्या नाटकातले किस्से तर मी ऐकले, आता 103च्या तालमीत काय घडायचं हे ऐकायचं तुमच्याकडं. हे नाटक जेव्हा करायचं ठरलं तेव्हा नीरज आणि सुदीप बरोबर आम्ही तालमी सुरू केल्या आणि मग हे आमचे अजून एक मुलगा होता आमच्याबरोबर, स्वानंद टिकेकर. तर आम्ही दोघं मिळून धमाल, म्हणजे अच्छा किती नाही म्हटलं तरी ते जात नाही ना, तुमच्यात थोडं कॉमेडी तर असतेच ना. सिरियस सीनमध्ये सुद्धा आम्ही मग एकमेकांकडे बघून काही ना काहीतरी, मग ही तिकडे अशी व्हायची, मग नम्रता बिचारी सिरियसली, तो शेवटचा सीन तिचा सीन आहे, तो सिरियसली करायची. मग आम्ही जर असले की ती काहीतरी इंटेन्स चाललंय, मी उभी आहे आणि हा माझ्या बाजूला आहे, प्रत्येक वेळेला हे तुला आता मी 5 रुपये देतो, इकडे जाऊन चॉकलेट घेऊन ये, असं काहीही बोलायचा. बरं असं म्हणून त्याचा चेहरा, त्यामुळे या दोघांना वाटायचं की माझंच काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी शिव्या खाणार. कारण मी एका पॉईंटला म्हटलं नाही रिहर्सल थांबवा, मी हसणार आहे, असं म्हणून मी 5 मिनिटं हसले, रिहर्सल थांबली आणि कुठे काय हिचं लक्षच नसतं बाबा रिहर्सलमध्ये. म्हणजे आय वॉज द बुलिंग पर्सन वॉज बी इन द रिहर्सल. पण अशी खूप गंमत. तर आज थुकरटवाडीमध्ये हे सगळे पाहुणे आलेले आहेत आणि काय, थुकरटवाडी हे असं गाव आहे, इथं बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा इकडे काही इंग्रज आहेतच, अजून असं वेगळंच आहे काहीतरी गणित. तर संस्थानं होती पूर्वी, महाराजे राजे महाराण्या होत्या, असं एक संस्थान इथं पण आहे. बापरे. आणि त्यात एक महाराणी आहेत, त्या या संस्थानाचा कारभार बघतात. आता त्यांचं असं म्हणणं आहे की दरबार इकडेच भरवायचा. त्यांचा इथे दरबार आहे आणि दरबारात काही तुमच्यावरही गोष्टी येतीलच, कारण त्यांना काही जाब विचारायचे तुम्हा सगळ्यांना. तर बघूयात मग या अक्काताईंचा दरबार. अक्काताई. तर आता आपण जाणार आहोत थुकरटवाडीच्या या राजमहालात, या संस्थानामध्ये, जिथे आज अक्काताई येणार आहेत. त्यांचा हा दरबार पहिल्यांदा थुकरटवाडीत भरतोय आणि सुरुवातीलाच त्यांच्या राज्याचे प्रधानजी या मंचावरती येत आहेत. या भारत हुकलेले या. नमस्कार मंडळी, शांत बसा, गडबड करू नका, शांत बसा, गडबड करू नका.
या राज्याचा प्रधान या नात्यानं मी या ठिकाणी आमच्या थुकरटवाडीच्या महाराणी यांना पाचा रण करीत आहे. तर त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. आमच्या महाराणी म्हणजे ज्या खातात नूडल हक्का, रंग म्हणजे त्यांचा एकदम काळा बुक्का. अशा आमच्या ताई आका येत आहेत हो. अगं बाई वाघ अरे बापरे. प्रधानजी, येस महाराणी. मला सांगा, हा आपल्या स्थावर जंगम मालमत्तेविषयी काय माहिती? महाराणी, चिंच पोकळी येथील वन रूम किचन महालाचे भाडे रुपये 3000 जमा झालेले आहे. पण माझ्या 2 महिन्याचा पगार कापून आपणासाठी केवळ 40 रुपये उरलेले आहेत. ते राज्याच्या तिजोरीत जमा करू का? नको नको, का? ते मला द्या. का पण? माझ्या पुढे संपले, औषधाच्या पुढे संपले. प्रफुल्ल, काय प्रफुल्ल त्याचं नाव आहे? त्याचं नाव आहे. अरे देवा. अर्धा वडा खाणार? वडापाव काय खातोस? चिकन लॉलीपॉप खा. यासाठी आणले? हे काय आणले? हे घे. हे चिकन लॉलीपॉप आहे? हा, ती साधी लॉलीपॉप आहे. नाही नाही, कोंबडी खात होती चोचीतून घेचून आणले मी. चिकन लॉलीपॉप. प्रधानजी, हा आपले राजगायक तानसेन कुठे आहेत? कोण कोण आहात तुम्ही? तहानसेन. एकंदरीत वर्तमान तुम्ही तानसेन नाही नॉनसेन्स जास्त वाटतं. प्रधानजी, आम्ही राजगायक आहोत. आहा. हा, मग एखाद गाणं ऐकवा. आई आजारी आहे माझी. अंथरुणाला खिळूनच असते, हल्ली उठत पण नाहीत. दुकानात जायचं म्हणलं तरी पण तिला जाता येत नाही. पोराची फी भरायला पैसे नाही, शाळेतनं काढलं पोराला माझ्या. हॅलो हॅलो हा. अरे बायको सोडून मला- काय हे रडगाणं. वा वा, नुसतं गाणं घ्या, नुसतं गाणं.